शक्तीप्रदर्शनसाठी नारायण राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मोठ्या प्रमाणात इथे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। महिला आघाडी देखील तितक्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। मोठा उत्साह या महिलांमध्ये पाहायला मिळतोय। महिला पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मोठे शक्ती प्रदर्शन होत आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आधी महायुतीचे उमेदवार म्हणून कमळ ह्या निशाणीवर माननीय नारायणराव राणे यांची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि तेव्हाच पूर्ण जिल्ह्याभर आम्हाला एक आनंदाची लहर उसळली। कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला कमळ ह्या चिन्हावर उमेदवारी लढवायला मिळते, त्यामुळे एक विशेष आनंद आहे। आज दादांबद्दल काय सांगावं, कारण दादा हे कोकणचे नेतृत्व करणारे खंते नेते आहेत। आज दादांना त्यांच्या कर्तृत्वावर सर्व पदं मिळालेली आहेत, अगदी साधे नगरसेवकापासून त्या आमदार, मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री। आणि आज मला असा आनंद आहे की हा जिल्हा हा महिलांच्या मताधिक्य जास्त आहे महिलांचं, त्यामुळे इथला खासदार हा महिला निवडून देणार आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे। इथला खासदार हा महिला निवडून देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मोठ्या प्रमाणात महिलांनी शक्ती प्रदर्शन केले, काय सांगाल? आज मी सौ शिल्पा मराठे बोलते, महिला मोर्चाची प्रदेश सचिव बोलते। आज आम्ही महिला मोर्चाचं सन्माननीय सौ चित्राताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय आणि बऱ्याच वर्षाने आज महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय नारायण राणे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अतिशय आनंदात आज महिला वर्ग खूपच उत्साहात इथे आलेले आहेत। आणि 7 मेला ज्या वेळेला मतदान होणार आहे त्यावेळेला जास्तीत जास्त महिला मोर्चाकडनं मतदान त्यांना होणार आहे आणि 4 जूनला ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला सन्माननीय नारायण राणे साहेब जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि हे महिला मोर्चा जास्तीत जास्त त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। महिला मोर्चाने नारायण राणेंसाठी कंबर कसले असं ते सांगतायत। आपण महिलांचं नेतृत्व करताय, आपण काय सांगाल? राजापुरातून किती महिला आल्या त्या ठिकाणी? इथे हजारोंच्या संख्येनं महिला वर्ग आलेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गचा आमचा हक्काचा खासदार निवडून देण्याचा संकल्प केलेला आहे आणि आमच्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याचाही संकल्प आम्ही केलेला आहे। अब की बार 400 पार आणि आमचा खासदार मोदीजींबरोबर शपथ घेणार असा संकल्प आणि अशी आमच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आणि तसाच उत्साह संपूर्ण या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहे। अब की बार मोदी सरकार। इथल्या खासदाराचं डिपॉझिट जप्त होईल असं त्या ताईंनी सांगितलंय। आपली भूमिका काय, आपण काय सांगाल? माननीय नारायण राणे साहेबांची जेव्हा सीट डिक्लेअर झाली तेव्हा महिला वर्ग इतक्या उत्स्फूर्तपणे इथे यायला तयार होता की काय वयोवृद्ध महिलांना नको येऊ म्हणून सांगायला लागलं आम्हाला। मला फक्त एकच सांगायचं आहे की आत्ता जी जमलेली गर्दी बघितली तर फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे। विजय आमचाच आहे, गुलाल आमचाच उधळला जाणार आहे 4 जूनला। याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जल्लोष करणार आहोत आणि महिला मोर्चा त्यांच्या विजयाचा 100% भागीदार असणार आहे। धन्यवाद। गुलाल आमचाच उधळला जाणार असं त्या सांगतायत। आपल्यासोबत आज चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे, त्यांच्याकडनंही आपण जाणून घ्या। सुरेखाताई, काय सांगाल तुम्ही? नक्कीच सिंधुदुर्गाचा पॅटर्न वापरून रत्नागिरी जिल्हा 100% नारायणराव राणे निवडून देणार, कारण सिंधुदुर्गात जो काही विकास केला आहे तसंच रत्नागिरी जिल्ह्याचा व्हावा असं सगळ्या जनतेचं म्हणणं आहे आणि म्हणूनच आज 100% मतांनी राणे साहेबांना आम्ही निवडून देणार आहोत। कारण आम्ही जेव्हा तळागाळात फिरलो, निलमताई राणेंना जेव्हा तळागाळात घेऊन फिरले तेव्हा उत्स्फूर्तपणे महिलांनी सांगितलं आता एकच नेता राणे साहेब, त्यामुळे 100% आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातून 100% मतदान मिळा अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आता एकच संकल्प राणेसाहेब असं त्यांनी सांगितलंय। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।